तुम्ही कोणत्या शहरामधून आले? बिदर. बिदर म्हणजे हे आंध्रामध्ये, कर्नाटक. कर्नाटकामध्ये हे शहर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर. तसं ते शहर हैदराबादशी जास्त कनेक्टेड आहे, परंतु आपल्या अगोदरचे पेशंट्स त्यांच्या ओळखीचे आहेत व त्यांच्या रेफरन्सने हा पेशंट आणला आहे. हा एक 26 इयर्स ओल्ड पेशंट आहे. या पेशंटमध्ये ग्रेड 3 बॉल्डनेस आहे. या एरियामध्ये थोडंसं थिनिंग आहे. FUV टेक्निकनं हा जो फ्रंटल बॉल्डनेस आहे तर तो कव्हर करायचा आहे. आता आपण त्यांचं जे डिझायनिंग आहे हेअरलाईनचं, तर ते डिझायनिंग करूया. त्यासाठी एक मिड लाईनचा एक पॉईंट मार्क करावा लागतो. त्यांची साईडची जी हेअरलाईन आहे, टेम्पोरल लाईन आपल्याला म्हणतो, टेम्पोरल लाईन मार्क करून टेम्पोरल लाईनचं जे फ्रंटल कर्वेचर आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर मिडलाईनपासून हा पॉईंट कनेक्ट करावा लागेल दोन्ही साईडला. या पेशंटमध्ये आपण एक 2500 ग्राफ्टचा विचार करत आहेत. हा एरिया आहे, हा प्लेन एरिया आहे. इथे हेअर फॉलिकल नाही. या एरियामध्ये हेअर फॉलिकल आहेत, परंतु आपण हे पण हेअर फॉलिकल मोस्टली जास्त दिवस त्यांचे टिकणार नाही, तर त्यामुळे आपण या भागामध्ये त्यांना थिनिंगच्या भागामध्ये हेअर ट्रान्सप्लांट करून घेणार आहोत. अशा प्रकारे या एरियामध्ये आपण हेअरलाईन मार्क केली आहे. आणि आता इथून पुढे आपण ग्राफ्टचं प्लॅनिंग करणार. आपण या एरियामध्ये हे फ्रंटल पोझिशन आहे जे हेअर ट्रान्सप्लांट, त्याच्यामध्ये सिंगलच्या युनिटनं आपण नंतर मग डबल आणि ट्रिपल्सची युनिट आपण इथे टाकणार. आणि पेशंटचा जो काही पार्टिशन आहे तो या साईडला आहे, त्यामुळे त्याचे केस असे असतील या साईडला. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला इथलची जी काही इम्प्लांटची रचना आहे ती करावी लागेल, जेणेकरून की त्यांना ते नॅचरल वाटेल. अँगल्स वगैरे व्यवस्थित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अँगल जर व्यवस्थित ठेवले तरच ते नॅचरल वाटेल. आणि फ्रंटल अँगल त्यानंतर जसं जसं आपण मागे जाऊ त्यानुसार त्याचे अँगल बदलत जाईल केसांचा, आणि त्यानुसार त्याचं डायरेक्शन आणि अँगल आपण ठेवला तर मग जो काही नॅचरलनेस आहे, जे की आपण रेग्युलरली आपल्या पेशंट्समध्ये बघतो की केस एकदम नॅचरल दिसतात, तर ते आपण या पेशंटमध्ये त्याच पद्धतीने क्रिएट करू शकतो. व त्यामुळे त्याला जो काही त्याचा लुक आहे तो एकदम नॅचरल दिसेल आणि कोणी म्हणू शकत नाही की हेअर ट्रान्सप्लांट केला अशा पद्धतीने. तर आता आपण सर्जरी चालू करूया. तर हे करण्यासाठी आता हेअरलाईन मार्क केली आहे. यामध्ये ग्राफ्ट्स किती टाकणार हे आपण अगोदर स्लिट करणार. स्लिट ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळून जाईल किती स्लिट्स होतात, व त्यानुसार आपण मागच्या भागातून आपण हेअर फॉलिकल FUV या ॲडव्हान्स टेक्निकनं आणि मॉडिफाईड DST ह्या मेथडनं आपण हे हेअर ट्रान्सप्लांट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला असं लक्षात येईल की जे काही रेग्युलरचे आपले पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये जसे रिझल्ट येतात, नॅचरल रिझल्ट येतात, तसेच रिझल्ट या पेशंटमध्ये आपण आणू शकतो.